मालिका कोणाकोणाला आवडते नक्कीच मला लाईक करून सांगा. जेवढे जास्त लाईक्स येतील तेवढंच मी समजेन तुम्हाला ही मालिका जास्त आवडते. मला तर बाबा खूप जास्त आवडते, म्हणूनच मी ठरवलं की आपण रिव्ह्यू सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की स्मरायराने सांगितलेलं असतं, म्हणूनच आता शरू जी असते ती एका रूममध्ये जाते. नेमकी ती रूम असते जयची, पण तिला हे माहिती नसतं. ती जाऊन आपला नॉट वगैरे व्यवस्थित आहे का हे सगळं काही व्यवस्थित निरीक्षण करत असते, पण तिने नॉट हा व्यवस्थित लावलेला असतो हे तिच्या लक्षात येतं. मग ती म्हणते की हे सगळ्यांना मुद्दामून आहे ना या मूर्ख मुलीचं काम आहे, हिने मुद्दामून सांगितलंय मला, पण जाऊ दे. तसंही ती आता थोडंसं बघत असते. तिला ना ती रूम खूप जास्त आवडलेली असते. ती म्हणते कसली भारी रूम आहे, अगदी महाल वाटतोय महाल, आणि आवाज मुलीचा ऐकू येत असतो. म्हणूनच आता जे वॉशरूममधनं बाहेर येतो तो तसाच अशा विचित्र अवस्थेत असतो, आणि त्याला तशा अवस्थेत बघून शरू लगेच आपले डोळे वगैरे बंद करते. मग लगेच तो बाथरूममध्ये जाऊन घालतो आणि पुन्हा एकदा बाहेर येतो. तो पुन्हा एकदा बाहेर आल्यानंतर तो म्हणतो की काय गं, तू सतत माझा पाठलाग का करत असतेस? त्यावर आता शरू त्याला म्हणते की मी पाठलाग करते का तू माझा पाठलाग करतोय, त्याचा विचार कर आधी, उगाच काही पण तोंडाला येईल ते बोलू नकोस, असंही ती आता त्याला बोलत असते. त्यावर तो म्हणत असतो की मी तुला काही बोलत नाही आहे, ही रूम माझी आहे आणि या रूममध्ये तू आली आहेस. अच्छा, ही रूम तुझी आहे का, तरीच इतकी भंगार आहे, असं ती आता मुद्दामून त्याला बोलते. त्यावर मात्र आता तो म्हणतो की अच्छा तुला नाही आवडली ना, मग ठीक आहे, इथून जायचा मार्ग आहे, निघू शकतेस. मग ती म्हणते मी काही इथे थांबणार नाही आहे, मला इंटरेस्टसुद्धा नाही आहे. मग आता ती धावपळ करून जात असते. तेवढ्यातच ना आता तिचा पाय अडखळतो आणि ती पडणार असते. तेवढ्यातच तिला आता जय सावरतो. जय सावरल्यावर तो तिच्याकडे बघत राहतो. मग शरू थोडी आता व्यवस्थित होते आणि ती म्हणत असते इथे तर सांगतो की मुलींची ॲलर्जी आहे आणि मुलींपासून काही लांब जात नाही, तुला जरा भाग आहे का डोक्याचा, असंही आता ती त्याला मुद्दामूनच बोलत असते. आता तो आणि ती दोघांची भांडणं होत असतात. मग आता दोघांची भांडणं होत असताना शरू म्हणते की काय वाद घालत बसायच्या माणसासोबत, आणि असं बोलून ती आता तिकडनं बाहेर पडते. दुसरीकडे मात्र आता पमा त्याचसोबत तेजस्विनी उमा हे आता फोटोज काढत असतात. तर इकडे खूप छान असे त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. पण तेवढ्यातच ना उमा म्हणत असते की थोडीफार उद्याची तयारी करायची आहे आणि त्यामुळेच ना मी सगळं काही आवरून येते. आणि मग आजी आणि ज्या उमा असतात त्या निघून जातात, तर पमा मात्र तिथेच थांबलेली असते. पमा जी आहे ती आता विचार करते की कसं असतं ना, म्हणजे एकदा का लग्न कसं जमलं की किती घाई गडबड असते, किती मस्त मस्त हे असतं. मग आता तिथे तेजस्विनी बसलेली असते, तेव्हाच ना तिच्याशी पमा बोलायला जाते. पमाला असं वाटत असतं की तेजस्विनीशी एकदा कानावर आपण घालून ठेवावं, काही स्थळ असतील तर ती आपल्याला सजेस्ट करेल, कारण कसं तिलाही असं वाटत असतं की आपल्या मुली ज्या आहेत ना त्या चांगल्या घरात एकदम व्यवस्थित जायला हव्या. म्हणूनच तिने तेजस्विनीकडे आपल्या मुलींचा विचार सांगितलेला असतो. 4 माझ्या मुली आहेत, तुमच्याकडे काही स्थळ असतील, काही मुलं असतील तर सांगा. मग आता तेजस्विनी हे सगळं ना बिंदूला सांगते, जी त्यांच्या घरातली मेड आहे. तिला आता तिने ही जबाबदारी दिल्यानंतर ती म्हणत असते की तुम्हाला मुंबईत त्याचं घर नसेल तरी चालेल ना. हो, तेजस्विनी सांगते की बदलापूर डोंबिवली या साईडला कोणीही कसलंही घर असेल ना तरीही बघ त्यांना, आणि 20-25 हजार रुपये पगार कमवणारा असला तरीही चालेल ना. म्हणजे पम्माची हालत बघून, तिची अवस्था बघून तेजस्विनी तिला तसा टोमणा मारते, आणि तसंच बिंदूला स्थळही बघायला सांगितलेलं असतं. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की ज्या लेवलचे तुम्ही आहात त्याच लेवलची स्थळ बघायची. मग आता ती बिंदू सजेस्ट करत असते की एक स्थळ आहे, पण त्यावेळेला लगेच पमाने तिच्यासमोर हात टेकलेले असतात, ती अक्षरशः रडू लागते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं रायरा येते आणि म्हणत असते काय मग कसं वाटलं, आता आतमध्ये जाऊन ओरडा खाऊन आलीच असशील ना, मग किती काय काय बोलला, तुला सगळं ऐकून घ्यावंच लागलं असेल, असंही आता ती बोलत असते. त्यावेळेला शरू तिला म्हणते की अगं तू प्लॅन करताना जरा विचार करून करत जा गं, आणि ते पण तू कोणावर करतेस ना तेही विचार कर, कारण ना त्याचा काही उपयोग नाही. तू माझ्यावर कितीही काही प्लॅनिंग कर, पण ते सगळे तुझे प्लॅनिंग ना फ्लॉपच जाणार आहेत. का तुला सांगू का, कारण आहे ना मी जरी आतमध्ये गेली असली तरी आतमध्ये भलतंच घडलं जे तुझ्या अपेक्षेच्या बाहेरचं आहे, असंही आता मुद्दामूनच शरू आता म्हणत असते. शरू जेव्हा हे सगळं बोलते ना तेव्हा मात्र स्मरायला राग येतो. ती सरळ म्हणते की तुमची ना लायकीच नाही आहे, उलट तुम्ही ना माझ्यासमोर उभ्याही राहू शकत नाही, तुमची लग्नच कधी होणार नाहीत, असंही ती टोमणा मारत असते. त्यावर मात्र ह्या सगळ्या माझे ना तुझ्याकडेच ठेव,
आमची लग्न ना कशी व्हायची आहेत ना ते स्वामी बघतील, बरोबर आमची लग्न जुळतील, ते तू बोलण्यामुळे आमची लग्न थांबणार नाही आहेत असंही आता स्पष्ट असं सांगून टाकलेलं असतं तिने. मग त्याच वेळेला शरू म्हणत असते की तू जर माझ्यासोबत चॅलेंज लावणार असेल तर घे लाव चॅलेंज, आणि तसंही तुम्ही किती चीप मेंटॅलिटीचे आहात असंही स्मरायरा आता बोलत असते. ओ चीप मेंटॅलिटी, अगं मला असं वाटतं लहान असताना आमच्याकडेच यायचीस ना, म्हणजे जेवायला माझ्या आईचं हातचं खायला, तेव्हा सगळं चालायचं का? हो हो, तेव्हा काही माहिती नव्हतं ना, पण आता ना तुमची ना आमच्या पुढे राहायची उभी राहायची सुद्धा लायकी नाही. हा काय जो असा मान मिळतोय ना तो माझ्या आईमुळे, माझ्या आईला काही कळत नाही ना म्हणून, असंच मरायला बोलते. मग दुसरीकडे सुद्धा शरूला राग येतो. शरू म्हणते की उमा मावशीची मुलगी आहेस ना म्हणून मी शांत आहे, नाही तर ना तुला पण दाखवलं असतं तुझी लायकी काय आहे ना ते, सरळ सरळ तिनेही म्हणून टाकलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग येत असतो. काय करावं आणि काय नाही ना हे सुधरत नसतं, आणि त्यामुळेच ना शरू जी आहे ती स्मरायराला खूप चांगलं सुनावते, त्यामुळे तिची बोलतीच बंद होते. दुसरीकडे आता शरूचे बाबा यांचं लक्ष असतं, कारण जय ना त्याच्या बहिणीचं लग्न असतं, यासाठी डेकोरेशनची तयारी करत असतो. कुठे काय काय करायचं आहे याचं नियोजन त्याचं फिक्स असतं आणि याबद्दलच तो डेकोरेटरला सांगत असतो. मग आता या सगळ्या विचारांमध्ये बाबा हरवतात की याच्या बहिणीचं लग्न आहे तर तो एवढी तयारी करतोय, उद्या माझ्या 4-4 मुलींची लग्न आहेत, मग मलासुद्धा अशीच तयारी करावी लागणार आहे, मुलींसाठी असंच व्यवस्थित तत्पर राहावं लागणार आहे. जे थोडा कन्फ्यूज असतो, पण त्याचं जे कन्फ्युजन जे असतं ना ते घालवायचं काम मात्र आता इकडे शरूच्या बाबांनी केलेलं असतं. कारण शरूच्या बाबांना ना आधी स्वप्न बघून बघून सगळं डेकोरेशन अगदी पाठ झालेलं असतं, त्यामुळे ते आता व्यवस्थित नियोजन करून कुठे काय टाकायचं, स्टेज कुठे मांडायचा, इथे पब्लिकला बसवायचं, हे सगळं काही सांगतात. मग जय त्यांना थँक्यू असं म्हणतो. ऐन वेळेला जय जसं त्यांना थँक्यू म्हणतो ना तसं आता ते म्हणतात की काय ना मी 4 मुलींचा बाप आहे, मी स्वप्नात सतत बघत असतो की माझ्या मुलींच्या लग्नाला कसं काय काय करायचं, त्याचंच नियोजन करून ठेवतो. काय माझ्याकडे पैसे नसले तरीसुद्धा माझ्या परीने जितकं करता येईल तितकं मी माझ्या मुलींसाठी करणारच आहे, असंही आता शरूचे बाबा जयला बोलत असतात. पण जय म्हणतो की खरंच ना मला त्या वेळेला सुचत नव्हतं की काय करावं, मी सुद्धा ना जे काही करतो ना ते माझ्या बहिणीसाठी करतोय, बहिणीचा आनंद तोच माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, असंही आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता जयचं आणि बाबांचं छान असं डिस्कशन होतं. त्यानंतर बाबा तिकडनं जातात तर पम्मा तिथेच एका गार्डनमध्ये एक बाकडा असतो तिथे रडत बसलेली असते, कारण जो काही प्रसंग तेजस्विनीने केलेला असतो त्यामुळे तिच्या मनाला लागलेलं असतं. मग आता बाबा समजतात की नक्कीच हिला कोणीतरी काहीतरी बोललं असणार आहे आणि त्यामुळे हिने मनाला लावून घेतलेलं आहे. बाबा म्हणतात की अगं तू काळजी करू नकोस गं, आपल्या मुलींची लग्न ना कोणी काही बोललं म्हणून व्हायची थांबणार आहेत का, मस्त होणार आहेत, पण मुलींची लग्न व्हायला आधी स्थळं तर यायला हवीत ना. अगं येतील गं, आपल्या मुली काही आपल्यापासून लांब जास्त घालवायच्या नाहीत आपल्याला, आणि आपणही आपल्या मुलींसाठी चांगली स्थळं बघणार आहोत. मग तू काळजी कशाला करते, आणि ही जबाबदारी मी घेतली आहे ना, मग काळजी करू नकोस, चांगला मुलगा व्यवस्थित आपल्या मुलीला समजून घेणारा सांभाळून घेणारा मी बघणार आहे. मग तर झालं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे तो, पण माझ्या मनाला काय लागलं माहिती आहे का, मगाशी ना मी तिथे अशीच उभी होती म्हणूनच आकाशच्या सासूला सांगितलं की जरा बघा काही स्थळं वगैरे असतील तर. त्यांनी काय केलं, त्यांच्या मेंढना सांगितलं. मग इथे आपली लायकी काढल्यासारखंच झालं ना, मुद्दामून केल्यासारखं खूप मनाला लागलं, खूप त्रास झाला. मग त्यावर बाबाही समजवतात, कोणी काय बोललं म्हणून आपण काय मुलींचं लग्न कसंही आणि कोणत्याही घरात लावून देणार आहे का, नाही ना, आपणही आपल्या मुलींना व्यवस्थित आणि चांगल्याच घरात देणार आहोत, मग कोणी काही बोललं तर त्याचा विचार करायचा नसतो पमा, असं बोलून आता बाबा तिला समजवतात. त्यावेळेला पमाला बरं वाटतं, तर पमा आता त्यांच्या खांद्यावर डोकं विसावून आता शांतपणे पडलेली असते. दुसरीकडे सकाळी आता लग्नाची घाई असते. गुरुजी तिथे असतात आणि गुरुजींनी ना आता जयला सांगितलेलं असतं जरा ते हार देता का. तिथे ना एका ताटामध्ये 2 हार ठेवलेले असतात. समोरून आता शरूसुद्धा छान तयार वगैरे होऊन येत असते. मग आता जेव्हा जय जात असतो ना तेव्हा त्याच्या पायाखाली एक बुके असतो आणि त्याचं लक्ष नसतं. नेमका बुकेवर पाय पडतो आणि बुकेवर पाय पडल्याबरोबर त्याच्या हातामध्ये एक हार असतो आणि तो हार ना डायरेक्टली शरूच्या गळ्यात पडतो. म्हणजे डायरेक्टच शुभमंगल सावधान इथे ह्यांचंच झालेलं असतं. आणि त्यामुळे जेव्हा तिच्या गळ्यामध्ये हार पडतो ना तेव्हा मात्र आता शरूची आणि त्याचसोबत आता या शायनरची भांडणं होऊ लागतात. दोघंही जण आता एकमेकांकडे बघत असतात आणि ती म्हणते की काय रे तुझे डोळे फुटलेत का, तुला दिसत नाही का, बघून जरा चालत जा ना, कसं कळत नाही तुला, असंही आता ती बोलत असते. त्याच वेळेला तुला पुढे बघता आलं नाही का, अरे मी आली होती का हार टाकून घ्यायला,
केला, तूच मला आलास ना, मग कशाला काय काय बोलतोयस, असं बोलून ती आता तिकडनं जात असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला या सिरियलचे रिव्ह्यू पाहायला आवडत आहेत का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा.